सर्वांना हरिओम. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. नवविधा भक्तीचा पहिला प्रकार श्रवण भक्तीचा आपण मागच्या भागात काही अंशी विचार केला. कोणाचे ऐकावे, काय ऐकावे याला जीवनात अत्यंत महत्त्व आहे. उगीच कोणाचेही काहीतरी ऐकून आपले मन आणि जीवन मलिन करू नये. काय ऐकावे? साधू संतांचे विचार ऐकावे, भगवंताची सगुण चरित्रे ऐकावीत, अध्यात्म ग्रंथाचे श्रवण करावे. का बरं असं म्हटलं? कारण अध्यात्म ग्रंथाचे श्रवण केल्याचे फळ आपल्याला तात्काळ मिळते. समर्थ दशकमधून त्यांचा एक ग्रंथ आहे दशक नावाचा. यातून म्हणतात, श्रवण मननाचा विचार निज ध्यासे साक्षात्कार, रोकडा मोक्षाचा उधार बोलोची नाही. मोक्षाचा उदार विचार यामध्ये येत नाही. म्हणजे अध्यात्म ग्रंथाचे श्रवण केल्याने आपल्याला तात्काळ रोकडा मोक्ष मिळतो, आपल्याला भगवंताचा साक्षात्कार होतो. देवाचे राम कृष्ण इत्यादी जे अवतार झाले त्या अवतारांच्या लीला निस्सीम प्रेमाने श्रद्धाबुद्धीने श्रवण करणे ही श्रवणभक्ती भक्तांना अत्यंत प्रिय आहे. भगवंताचे गुणानुवाद, देवाचे यज्ञ, देवाचा महिमा अतिशय प्रीतीने ऐकणे, प्रेमाने ऐकणे आणि ऐकता ऐकता तन्मय होऊन देहभान विसरणे ही खरी श्रवणभक्ती आहे. भागवतामध्ये श्रवणभक्तीचे पुष्कळ ठिकाणी गौरव केले आहेत. सज्जनांना अतिप्रिय असणारे असे हरिकथामृत जे आपल्या श्रवणाने प्राशन करतात, म्हणजेच ऐकतात, त्यांचे विषयांनी दूषित झालेले चित्त, विषयामुळे मलिन झालेले चित्त शुद्ध होते आणि ते मोक्षपदाला जातात असे स्कंद पुराणात म्हटलेले आहे. जर आपल्याला मागे कधी आपल्या जीवनामध्ये म्हणजे मागील काही जीवनामध्ये आपल्या हातून पाप घडले असेल तर त्या सर्व पापांचे प्रायश्चित्त घेतले पाहिजे. पण ते कशाने मिळेल? सर्व पापांचे प्रायश्चित्त पाहिजे असेल तर भगवत कथांचे श्रवण करावे. भगवंताचे यश हे कलिमलापह आहे. शब्द संस्कृत आहे. त्याचा अर्थ काय? कलियुगाच्या संगतीने उत्पन्न होणाऱ्या सर्व पापांचा नाश करते. सर्वात घोर भयानक असा युग सुरू आहे. कलियुग अत्यंत वाईट आहे. आपल्याला पाप करण्याकरता प्रवृत्त करणारं हे कलियुग आहे. पण आपण जर संत संगती केली, संतांच्या सहवासात राहिलो, ग्रंथांचं वाचन केलं तर आपल्याला सर्व पापांचा नाश करता येतो. किंबहुना संतांच्या सहवासात, त्यांच्या संगतीत राहिल्यानंतर त्यांचा विचार ऐकल्याने आपली सर्व प्रकारची पापे नष्ट होतात. त्याने म्हणजे ते सर्व ऐकल्याने चित्तशुद्धी होते. भगवंताचे यश केवळ मुमुक्षु आत्मशुद्धीसाठी गातात असे नाही, तर ते जीवनमुक्त व बद्ध
किंवा विषयी लोकांनासुद्धा अत्यंत प्रिय असते. पशुघ्न म्हणजे पशूंची हत्या करणारे चांडाळ भगवंताचे यश न गावोत, पण बाकी बद्ध, मुमुक्षू आणि सिद्ध यांना ते अतिशय प्रिय आहे. निवृत्त तर्ष शब्द संस्कृत आहे. याचा अर्थ आहे ज्यांची तृष्णा नाहीशी झालेली आहे, ज्यांना कशाची आशा राहिली नाही, अपेक्षा राहिली नाही, कामना राहिली नाही, ते जीवनमुक्त पुरुष भगवंताचे यश आनंदाने गातात. गाता गाता देहभान होऊन विसरतात स्वतःला, आनंदाने नाचू लागतात. मुमुक्षुजन ते सत्संगची मुमुक्षु लोक जे आहेत ते भवाचे, संसाराचे औषध म्हणून ग्रहण करतात आणि विषयी लोकांना ते सुखावते म्हणून ते गातात. या प्रकारे बद्धापासून सिद्धापर्यंत म्हणजे जो संसाराने बांधलेला आहे तिथपासून संसाराला त्याग केलेल्या सिद्धापर्यंत भगवंताच्या यशाचे गायन सर्वांना प्रिय आहे. स्वतः देव भगवंताची स्तुती करतात आणि एका ठिकाणी म्हणतात, हे भगवन, तुझ्या कथामृती अमृताचे पान करून, तुझे कथामृत सेवन करून ज्यांचे भक्तिप्रेम वर्धित झाले आहे, वाढले आहे आणि चित्त निर्मळ झाले आहे, त्यांना वैराग्य म्हणजे असंगत्व हे ज्याचे सार आहे अशा प्रकारचे ज्ञान होते. वैराग्य म्हणजे तरी काय, असंगत्व म्हणजे काय, कशाचाही संग न करणे. प्रपंचामध्ये आपण अन्य कोणाच्या संगतीत राहिलो तर आपल्याला वैराग्य उत्पन्न होणार नाही. केवळ संत सज्जनाच्या सहवासातच आपल्या मनामध्ये वैराग्य निर्माण होते आणि हे ज्ञान आपल्या प्राप्त होते देखील तिथे. त्यामुळे अंजसा म्हणजे शीघ्र किंवा सहज वैकुंठाला जाता येते, वैकुंठाची प्राप्ती होते. शुकमुखाने भगवंताचे यश ऐकणारा परीक्षित राजा आपला अनुभव सांगू लागला. श्रवण भक्तीचा पुरस्कार ज्याने केला तो राजा परीक्षित, तो शुकाचार्याच्या मुखातून भागवत ऐकल्यानंतर आपला अनुभव सांगतो. मी हरिकथामृत पीत असल्यामुळे मला क्षुधा तृषा यांची बाधा होत नाही, मला आता भूक लागत नाही, मला आता तहान लागत नाही, कारण हरिकथारूपी अमृत असं आहे की त्यामुळे मला त्याची बाधाही होत नाही. जगद्गुरू तुकारामांसुद्धा असाच एक अनुभव त्यांनी व्यक्त केलेला आहे, अनेक ठिकाणी व्यक्त केलेला आहे. भक्तांचे गुणानुवाद ऐकले तरी चित्त मोहित होते, मन आकर्षित होते. मग देवांचे ऐकल्यावरही होईल यात नवलते काय, असे सूत स्कंद पुराणात एके ठिकाणी सांगतात. भगवंताचे गायन करता करता, चरित्र ऐकता ऐकता आपल्याला विधेय स्थिती प्राप्त होते. संसार तापाने तापलेल्या जीवाला हरिकथामृत हे एक प्रकारे मिळणारे औषध आहे. हे आपल्या मुखाने ऐकून माझी तृप्ती झाली नाही तर पुन्हा पुन्हा ऐकावेसेच वाटते. कोण सांगतो? राजा परीक्षिती सांगतो. शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज यांचा देखील हाच अनुभव आहे. ते लिहितात एका अभंगातून, सेविता तुमचे वचनामृत, सेविता तुमचे वचनामृत, पुरेन म्हणे माझे चित्त, आस्वादिता शब्दी शब्दार्थ, श्रवण क्षुधार्थ अधिक झाले. आपले वचनरूपी अमृत सेवन करताना मी पुरेपुरे बस झालं असे म्हणू शकत नाही. माझ्या चित्ताला समाधान प्राप्त होत नाही. आपले वचनामृत सेवन करता करता आपल्या शब्दांचा आस्वाद घेता येता, आपले शब्दरूपी अमृत सेवन करता करता माझे श्रवण अधिकच भुकेलेले राहतात.
त्यांची हुक शांत होत नाही. पुढे म्हणतात, तुमच्या कथा सुनिश्चिती दिव्यौषधी भवरोह छेदिती, त्रिविध तापांची निवृत्ती जडमूढ प्राकृती ऐकता व्हावे. आपल्या कथा, भगवंताच्या कथा, त्याचं चरित्र ऐकताना मन सुनिश्चित होतं. या कथा म्हणजे भवरोग छेदण्याचं, संसारूपी रोग जमून नष्ट करण्याचं एक प्रकारचं दिव्य औषध आहे. त्यामुळे आपल्या तिन्ही तापांची निवृत्ती होते. आध्यात्मिक, आधिभौतिक आणि अधिदैविक हे 3 ताप आहेत. त्याची निवृत्ती होते म्हणजे ते नष्ट होतात. कधी? भगवंताच्या कथा ऐकल्यानंतर. याचा लाभ कोणी घ्यायचा? जडमूढ प्राकृती ऐकता व्हावे. अत्यंत जड आहे, अज्ञानी आहे, मूळ म्हणजे मूर्ख आहे, अशा लोकांनी जरी भावपूर्ण अंतराने ऐकलं भगवंताच्या कथा, ते यांना लाभ होतो. भवसिंधू तरुण जाणाऱ्यांना भगवंताच्या लीला कथा श्रवणा वाचून नान्यहा प्लवहा म्हणजे दुसरी नौकाच नाही, असे शुकाचार्य स्पष्ट सांगतात. एक म्हणजे संत आहेत, आपल्याला या भवसागरातून पलीकडे घेऊन जाणारे आहेत, आणि दुसरे म्हणजे भगवंताच्या लीला ऐकणे, भगवंताच्या कथाचं श्रवण करणे, ही एक प्रकारची नौकाच आहे. जे भगवंताच्या चरणकमलापासून निःसृत होणारा अमृतरस पितात त्यांना अशिवम कुथा म्हणजे त्यांचे अमंगल कोठून होणार, अर्थात ते भवरोगापासून निश्चयपूर्ण मुक्त होणार, असे स्कंदपुराणात युधिष्ठिराला म्हटलेले आहे. भगवत यशाचे अमृत आपल्या कानाने प्राशन करणाऱ्यांचा इतर सर्व वासना नष्ट होतात. भगवंताच्या कथा काय ऐकायच्या? आपल्या सर्व वासना आहेत, ज्यामुळे आपल्याला जन्मत्या चक्रात पडावं लागतं, अडकावं लागतं, त्या सर्व वासना भगवंताच्या कथा चरित्र ऐकल्यानंतर नष्ट होतात, नाहीशा होतात. कर्मकांडाची किंवा कर्मयोगाची महती भगवंताच्या ठिकाणी निस्सीम भक्ती उत्पन्न झाली नाही तोपर्यंतच आहे, असे नाथ महाराजांनी भागवतात अनेक वेळा सांगितलेले आहे. उद्धवसुद्धा म्हणतात, भगवंताचे लाडके भक्त उद्धव म्हणतात, कर्माच्या विविध मार्गातून भटकणारे आम्ही देव, कर्माच्या विविध मार्गातून आम्ही भटकणारे देव, तुझ्या अमृत कथा ऐकून या दुस्तर भवसागरातून तरुण जाऊ. कर्म कचाटीतून सुटण्याचा हा एकच उपाय आहे. हे कर्म, हे यज्ञकर्म अनाश्वास आहे, म्हणजे त्याचे फल निश्चयाने मिळेल असा विश्वास नाही. या ठिकाणी आमची शरीरे धुमाने धुराने धुरकटलेली आहेत. अशा स्थितीत तू श्रीकृष्ण पादकमलाचा हा मधुर रस आम्हाला अर्पण करून आनंद देत आहेस. श्रीकृष्ण त्यावेळेला उद्धवला सांगतात, जोपर्यंत वैराग्य झाले नाही किंवा श्रवण मनन इत्यादी विषयी, या भक्तींविषयी प्रेम उत्पन्न झाले नाही तोपर्यंत पुरुषाने माणसाने व्यावहारिक कर्मे करावीत. कुठपर्यंत? आपल्याला श्रवण केल्यानंतर, श्रवणाचं मनन केल्यानंतर जोपर्यंत वैराग्य विरक्ती निर्माण होत नाही तोपर्यंत आपण प्रपंचिक कर्मे करावीत. आणि वैराग्य निर्माण झालं तर मग आपला परमार्थ खऱ्या अर्थाने सुरू होतो. असं हे श्रवणभक्तीचं महत्त्व आहे. आलं म्हणजे या ठिकाणी यात्रा पूर्ण करू.